नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. तर लाल भोपळ्यालाच काही ठिकाणी काशीफळ भोपळा पण म्हणतात. इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे गरम होण्यासाठी. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर सुरुवातीला खडे मसाले घालणार आहोत. इथे मी 4 लवंग घेतली आहे. यानंतर 1 इंच दालचिनी घेतली आहे. एक तमालपत्र घेतलेलं आहे. हे थोडंसं परतलं की याच्यामध्येच आपण 1 चमचा मेथी घालणार आहोत. इथे मी 1 चमचा मेथी घेतलेली आहे, ती घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप आहे, ती घालायची आहे. यामध्येच मी कढीपत्ता घालत आहे. हे थोडंसं परतलं की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. अर्धा चमचा जिरं घालणार आहोत. यानंतर आपण आपला जो काळा मसाला असतो गावरान, तो 1 चमचा घालायचा आहे. यानंतर मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा. अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. नेहमीच्या भाजीत आपण जेवढं तिखट टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तिखट टाकायचं आहे या भाजीला. तर तिखट जास्त का टाकायचं आहे ते मी पुढं सांगेनच. यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे थोडंसं परतलं की यामध्ये आपल्याला थोडंसं एकदम थोडीशी हळद घालायची आहे. मसाले छान परतले आहेत. तर इथे मी लाल भोपळा घेतला आहे. इथे पावशेर भोपळा घेतला आहे मी. तो स्वच्छ चिरून घेतला आहे. हे सर्व मिक्स करायचं. तर सगळं मिक्स केलेलं आहे. भोपळ्याला सर्व मसाले व्यवस्थित लागले आहेत. तर यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे. हे सर्व थोडंसं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं आहे 3-4 मिनिटं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला स्किप न करता पहा. ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स साहित्य घालणार आहे. तर त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा. तर आपण आता हे झाकून ठेवणार आहोत. 3 ते 4 मिनिट झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनिट झाले आहेत. तर मी एकदा झाकण काढून पाहते. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एकदा हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे.
आणि अजून 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिट झाले आहेत. झाकण काढून पाहते भाजी शिजली आहे का. झाकण काढले की हलवायचं आहे थोडंसं. भाजी शिजली आहे का पाहते. तर आपली भाजी शिजलेली आहे. एकदम जास्त नाही शिजवून घ्यायची, 90% शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो सिक्रेट साहित्य सांगितलेलं होतं ते मी घालणार आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा गूळ घेतला आहे, तो घालायचा आहे. यासाठीच मी तुम्हाला सांगितलं होतं की नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त तिखट वापरायचं. म्हणजे काय होईल, आपण गूळ घातला की भाजी गोड होईल. आणि लाल भोपळा असतो तो आधीच गोड असतो, आणि गूळ घातला की अजून गोड होईल. त्याचं ते बॅलन्स करण्यासाठी सुरुवातीला आपण थोडंसं जास्त तिखट टाकायचं. यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला भाजी आहे ती आपण झाकून ठेवायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. भाजी झाकून ठेवते आणि गॅस बंद करते. दोन मिनिट झाले आहेत, तर मी झाकण काढून पाहते. तर आपली जी भाजी आहे ती वाफेवरती शिजलेली आहे चांगली. आणि त्याच्यामध्ये जो गूळ ती घातला होता तोही चांगला मिक्स झाला आहे भाजीमध्ये. लोखंडी भांड्यात केल्यावर काही वेगळी चव लागते भाज्यांची. भाजी आहे ती एका प्लेटमध्ये काढते. भाजी केली की लोखंडी कढईत किंवा तव्यात जास्त वेळ नाही ठेवायची, काढून घ्यायची त्याच्यातून. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.